पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि अर्ध्या तासात आता पुढच्या आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये। शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला काल रायगडावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती। मुख्य राजसदरेमध्ये आणि होळीच्या माळावर हेरिटेज वास्तूला साजेशी अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। काल खासदार संभाजीराजे छत्रपती पाचाडमध्ये दाखल झाले। यावेळी पाचाड परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं। परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। राजेंच्या मावळ्यांना रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। मुंबई महानगरपालिकेनं अनलॉकची नियमावली जारी केली आहे। राज्य सरकारनं जारी केलेल्या गाईडलाईन्सद्वारे मुंबई लेव्हल 3 मध्ये मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट 5.30% आहे, तर पुढच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होईल अशी शक्यता आहे। मुंबई लोकल सुरू होणार की नाही याची सर्वजण वाट पाहतायत, मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे। सध्या तरी लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत। आधीच्या गाईडलाईन्सप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेकरताच लोकल प्रवासाला परवानगी आहे। नाशिकमधल्या गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यामध्ये सापडली आहे। शहरालगत असलेल्या ओढा इथल्या गोदावरी नदीमध्ये प्रदूषणामुळे प्रचंड फेस आलाय। गोदावरीच्या प्रदूषित फेसमधून नागरिक प्रवास करतायत। यामुळे नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आरक्षणाच्या मागण्या मान्य न केल्यास 7 जुलैचं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही। बीडमधील मोर्चानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी सरकारला इशारा दिलाय, तर अशोक चव्हाणांनी आरक्षण घालवल्याचं वक्तव्य मेटेंनी केलं। विनायक मेटेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मराठा समाजानं एल्गार पुकारला होता। बीडमध्ये मराठा समाजानं मोर्चा काढला। राज्यातील हा पहिलाच मोर्चा असून राज्यभरात अशा मोर्चांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मराठा आंदोलनाच्या रेट्यापुढे प्रशासनानं जिल्हा क्रीडा स्टेडियम उघडलं। त्यामुळे या जिल्हा स्टेडियमवरती मराठा आंदोलकांची गर्दी झाली। अनेक तरुण मोटरसायकल रॅली काढत जिल्हा स्टेडियमवरती पोहोचले होते। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्र सरकार विरोधात मुंबईमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय आणि पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्याची माहिती ट्विटरवरून हवामान खात्याकडून देण्यात आली। सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। सांगलीच्या एमआयडीसी परिसरात अनेक कारखान्यांचे पत्रे उडून गेले। ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। पत्रे उडून गेल्यामुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालं। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मंडणगड या तालुक्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला। मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगलीच एंट्री केली, त्यामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावलाय। वादळी वाऱ्यासह धोधो कोसळणाऱ्या पावसानं जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलं। लासलगाव, चांदवड यासह नाशिकच्या ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला असून वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। मालेगावात बाजारपेठेत असलेलं झाड कोसळलं। वेळीच लोकांनी पळ काढल्यामुळे जीवितहानी झाली नाही। मुसळधार पाऊस झाला असल्यामुळे सखल भागात पाणी साचलं। रस्त्यांना तर नाल्याचं स्वरूप आलं। ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब पडले। शेतामध्ये देखील पाणी साचलं। भिवंडी शहरातील नालेसफाईचे 3 ते 4 वाजले असून पहिल्याच पावसात सखल भागात रस्त्यावरती पाणी साचलं। बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरलं। महापालिकेचं याकडे दुर्लक्ष झाल्याचंच दिसून आलं। नागपूरमध्ये लहान मुलांच्या लसीवरील चाचणीला सुरुवात झाली आहे। हेल्दी सॅम्पल टेस्टिंगसाठी 50 मुलांची स्क्रीनिंग काल करण्यात आली आणि त्यासाठी नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये या मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले। जी मुलं स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होतील त्यांच्यावर कोवॅक्सिन लसीची चाचणी केली जाणार आहे। सरकारच्या नियमावलीनुसार अंमलबजावणी करा, अन्यथा परिणामांना तयार रहा असा निर्वाणीचा इशाराच केंद्र सरकारनं ट्विटरला दिलेला आहे। उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टिक काढण्यात आली होती। ते ब्लू टिक पुन्हा सक्रिय झालं असून त्यांच्या अकाउंटवरती दिसतेय, मात्र मोहन भागवत यांच्या हँडलवरील ब्लू टिक अद्यापही काढलेलीच नाही। त्यामुळे केंद्र सरकारनं हा इशारा दिलाय। तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झालं। यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि जिल्ह्यात या वादळामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय त्याची पाहणी केली।
सरकारची मंदिरांबाबतची भूमिका ही विरोधातच राहिली अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली। पक्षांचे मेळावे चालतात मग मंदिरं का चालत नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर पंढरपूरच्या वारीबाबत निर्णय न झाल्यामुळे वारकरी आक्रमक झाल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईकरांना स्पुटनिक लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत। लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई मनपानं ग्लोबल टेंडर काढत लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्याच दरम्यान आता डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी सोबत बोलणी यशस्वी झाली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली। मुंबई महापालिकेचे लसीचे ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रयत्न फसलाय। निविदेत सहभाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरू शकली नाही आणि एकही लस उत्पादक कंपनीचा निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग नव्हता। त्यामुळे मुंबईकरांना लवकरच लस मिळण्याची आशा संपुष्टात आली। राज्य सरकारला 2 वेळा अपयश येऊन सुद्धा मुंबई महानगरपालिकेने हे ग्लोबल टेंडर काढलं होतं। नागपूरमध्ये शनिवार रविवार वीकेंड लॉकडाऊन सुरू आहे। मात्र नागपूरच्या बाजारपेठेत हॉकर्स पोलिसांच्या समोर दुकानं लावून माल विकतायत। त्यामुळे पोलिसांचा यांना धाक राहिलाच नसल्याचं चित्र होतं। माणसाप्रमाणेच प्राण्यांचं सुद्धा आपसात लग्न लावण्याची अनेक ठिकाणी प्रथा आहे। ग्रामीण भागात काही ठिकाणी पाऊस पडावा यासाठी बेडकांचं लग्न लावलं जातं। मात्र पर्यावरणविषयी जनजागृती करत वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपणाचा अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी मावळकरांनी पर्यावरण दिनाचं औचित्य साधत वड आणि पिंपळ या 2 वृक्षांच्या विवाहाचा कार्यक्रम पार पडला। या माध्यमातून वऱ्हाडी मंडळींना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। खेडवादाचा विषय हा पूर्णपणे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी घडवून आणला। मी अजित पवारांना लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। तसंच पाहिजे तर मी जयंतरावांशी बोलेन, पण ही फोडाफोडी बरोबर नाही। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच मी खेडला गेलो होतो। माझ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मी पुढे येणारच असं देखील राऊत म्हणाले। सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन केवळ वेळकाढूपणा असून मराठ्यांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आबासाहेब पाटील यांनी केलाय। सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशनला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा विरोध असून सुप्रीम कोर्टानं 50% वर ओबीसी किंवा एससीबीसी आरक्षण देता येणार नाही असा निर्णय घेतलाय। 6 जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे मराठा आरक्षण आणि छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका यामुळे सरकार आणि मराठा समाजाचं लक्ष केंद्रित झालंय। राज्य सरकारनं अतिशय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाचाड रायगडच्या परिसरामध्ये लावलाय। चेक नाक्यावरती चेकिंग केलं जाते मोठ्या प्रमाणात। तरी महाराष्ट्रभरातील शिवभक्तांनी रायगडाकडे येऊ नये, गडावर जाणं शक्य नाही असं आवाहन करण्यात आलंय। दक्षिण मुंबईत सापडलेल्या कारमायकल रोड गाडी प्रकरणातील मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील नवी माहिती समोर आली आहे। मनसुख हिरेनवर विषप्रयोग झाला नसल्याचा अहवाल समोर आलाय। मनसुखच्या शरीरात कोणतेही विषद्रव्य सापडलेलं नाही। विसेरा अहवालातून ही गोष्ट समोर आली आहे। त्यामुळे मनसुखच्या मृत्यूचं गुण पुन्हा एकदा कायमच राहिले। मनसुखचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत तपास यंत्रणा पुन्हा संभ्रमात पडली असून एनआयएचा तपास सुरूच आहे। बेपनाह प्यार, फिर भी ना माने बदतमीज दिल, ब्रह्मराक्षस, मेरी सासूमा, नागिन 3चा अभिनेता पर्ल पुरी या अभिनेत्याला वसईच्या वालीव पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वालीव पोलिसांनी त्याला रात्री अटक करून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। विजेच्या खांबाला चिकटलेल्या चिमुकलीचा एका धाडसी तरुणानं जीव वाचवला। अंबरनाथच्या कानसई गावामध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। या गावातील हळदीच्या एका कार्यक्रमात सिद्धिका भोये या चिमुकलीनं विजेच्या खांबाला हात लावल्यानं ती चिकटली होती। त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि हा सगळा प्रकार पाहून तिथे गावातील वैभव भोईर हा तरुण त्या मुलीच्या दिशेने धावला आणि त्यानं मोठ्या धाडसानं आपल्या जीवाची पर्वा न करता मुलीची विजेच्या खांबापासून सुटका केली। त्यानंतर समारंभासाठी आलेल्या लोकांनी तिथे धाव घेत सुटकेचा निश्वास सोडला। वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची जुन्या योजनेची पाईपलाईन सकाळी 10 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ खानिवडे गावाजवळ टोलनाक्याजवळ लिकेज झाली। दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू होतं। दुरुस्तीसाठी अंदाजे 10 ते 12 तास लागणार असं सांगण्यात आलंय। दुरुस्ती होईपर्यंत सूर्या योजनेच्या जुन्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। कोरोनाची 3री लाट पाहता
यंदाच्या शैक्षणिक वर्षात किमान पहिले 6 महिने तरी शाळा सुरू होण्याची शक्यता दिसत नसल्यानं महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहे अशा विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डाटा पॅकेज खरेदीसाठी 1000 रुपये टाकले जाणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं। काल जागतिक पर्यावरण दिन आणि सर्वत्र शासकीय निमशासकीय तसंच सामाजिक संघटना झाडं लावून फोटो सेशन करून एक दिवसाचा पर्यावरण दिन साजरा करतात। पण घाटकोपर इथल्या उच्च शिक्षित निसर्गप्रेमींचा ग्रुप नुसताच पर्यावरण दिन साजरा करत नाही तर वर्षभर झाडांची निगा राखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करतात। घाटकोपरमधल्या डोंगर ग्रुपनं डोंगरावर वृक्षारोपण केलं आणि हे वृक्षारोपण महिलांच्या हस्ते करण्यात आलं। रेल्वेने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र हवं असल्यास संपर्क साधा अशी जाहिरात एका उच्च शिक्षित तरुणानं चक्क सोशल मीडियावर टाकली आणि त्या तरुणाच्या ते अंगलट आलं। लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवास सर्वसामान्यांना बंद आहे, फक्त अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवासाची मुभा आहे। मात्र काही सर्वसामान्य प्रवाशांना हेरून त्यांना अत्यावश्यक सेवेतील बनावट ओळखपत्रे बनवून देणाऱ्या 28 वर्षीय उच्च शिक्षित तरुण धनंजय बनसोडे याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली। तृतीयपंथीयांसाठी केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रातील पहिलं निवारा केंद्र कल्याणमध्ये सुरू करण्यात आलं। कल्याण मलंगड रोडवर तमन्ना रेसिडेन्सी या इमारतीतील 3ऱ्या आणि 4थ्या माळ्यावर हे केंद्र उभारण्यात आलंय। तृतीयपंथीयांसाठी मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अस्मिता संस्थेकडून हे केंद्र चालवलं जाणार आहे। मोटरसायकलवरून घरी जाणाऱ्या तरुणावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एक तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सटाणा बागलांच्या पिळोसबारी भागामध्ये घडली आहे। नंदकिशोर पवार असं तरुणाचं नाव असून तो दरेगाव इथे जात असताना बिबट्यानं त्याच्यावरती झडप घालून खाली पाडलं आणि ओढत जंगलात नेलं। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याला पकडण्याची मागणी केली जाते। सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांनी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या उत्तर नागपुरातील बेझनबाग या निवासस्थानी भेट दिली। डॉक्टर नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित विवाह स्वागत समारंभ कोविडच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाल्यानं त्यावेळेस त्यांना येणं शक्य झालं नाही। त्यामुळे त्यांनी काल नागपुरात नवदाम्पत्याची भेट घेऊन आयुष्मान कुणाल आणि आयुष्मती आकांक्षा यांच्या विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या। या छोटेखानी भेटीमध्ये संजय दत्त यांनी राऊत कुटुंबियांची मनमोकळ्या गप्पा मारल्या। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील 18 वर्षांवरील 30,000 नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली। समता फाउंडेशन, आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं हे लसीकरण सुरू केलं। या लसीकरणाचा सर्वाधिक फायदा 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या नागरिकांना होणार आहे। मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून सुरू झालेला मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला। त्यानंतर मान्यवरांची आक्रमक भाषणं झाली आणि निवडक समन्वयकांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे त्या मागण्या पाठवण्यात आल्या। जर मागण्या 5 जुलैपर्यंत मान्य झाल्या तर 7 जुलैला अधिवेशन होऊ देणार। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 7 जुलैला अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा देखील संयोजकांनी दिलाय। मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात असलेल्या आडगाव राजा इथे जागतिक पर्यावरण दिनाचं महत्त्व जपत गयाबाई नारायण कहाळे या 65 वर्षीय आजींनी आपल्या घरासमोर लावलेल्या वृक्षाची पूजा करून वृक्षाचा 8वा वाढदिवस साजरा केला। गयाबाई कहाळे या आजीबाईंनी 8 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीनं वाटप केलेल्या बदाम या वृक्षाच्या झाडाचं जतन आणि संवर्धन केलंय। आणि स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। नमस्कार।